वट सावित्री पौर्णिमा आहे। वडाची तर पूजा आपण महिला करणारच आहे, ते आपण विसरत नाही, पण वडाची पूजा करून झाल्यानंतर ही एक गोष्ट आवर्जून करायचीच आहे। बऱ्याचशा महिला करतात, जवळपास 90% महिला करतच असतील, पण काही महिला विसरून जातात, बऱ्याचशा महिला विसरतात। तर त्यामुळे पूजा केल्यानंतर, वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर ही जर एक गोष्ट तुम्ही केली नाही तर ती पूजा अपूर्ण ठरते, मग ती फळास जात नाही, आपली इच्छा पूर्ण होत नाही। यासोबतच या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण सवाष्ण सगळ्या महिलांनी, स्त्रियांनी काही वस्तूंचं दान करायचं आहे, कारण प्रत्येक दिवशी जर आपण दान केलं तर त्या दिवसाचं जास्त पुण्यफळ आपल्याला मिळत असतं। खरंच वटपौर्णिमा हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। या दिवशी बघा, आपल्याला अगदी आपलं मन छान प्रसन्न ठेवायचं आहे, आनंदी ठेवायचं आहे, आणि अगदी आपण बघा सजून धजून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करत असतो। आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, हाच पती 7 जन्म मिळावा म्हणून आपण वडाच्या झाडाला प्रार्थना करत असतो। आणि त्यामागे कथा सुद्धा आहे, ती कथा सुद्धा मी तुम्हाला पूजा मांडणीच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। तर बघा, आता प्रत्येक महत्त्वाच्या दिवशी पूजा आणि व्रतासोबत जसं दानाला महत्त्व असतं, दानामुळे त्या पूजेचं पूर्ण फळ मिळत असतं, आणि दान हे सर्वश्रेष्ठ सेवा आहे। सावित्रीने सत्यवानाचे प्राण ज्या दिवशी मिळवले तर तो दिवस वटपौर्णिमा होता, आणि या दिवशी मग विवाहित स्त्रिया आपल्या पतीसाठी पूजा करत असतात, वडाच्या झाडाला 7 फेरे मारून पूजा करत असतात। पण बघा, प्रत्येक गोष्ट करण्यामागे ना काही ना काही नियम असतात, तरच ते नियमांनी केलं तरच त्या गोष्टीचं आपल्याला पूर्ण फळ मिळत असतं। आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला बघा, या दिवशी पूजा केल्यानंतर आपल्याला आपल्या क्षमतेनुसार काय दान करायचं आहे, आणि गरजूंना दान करा, ज्यांना गरज आहे त्यांना दान करा, त्याला सत्पात्री दान म्हटलं जातं। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुम्हाला शिराई किंवा झाडू दान करायचं आहे, गुप्त दान करायचं आहे। आता गुप्तदान म्हणजे काय बघा, की जिथे आपण दान करतोय, ज्या व्यक्तीला दान करतोय तिला सुद्धा माहीत नसतं की आपण हे दान केलेलं आहे, कळालं? याला गुप्तदान म्हणतात। तर हा झाडू शक्यतो तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये वगैरे दान करू शकतात, कारण असंच आपण कोणाच्या तर घरात जाऊन झाडू ठेवणार नाहीये, त्यामुळे मंदिर ही योग्य जागा आहे जिथे आपण झाडू दान करू शकतो। आणि मंदिरामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी बघा, तिथे लोक पैसे देतात, कोणी अन्नदान करतं, कोणी काही पूजेचं सामान, कोणी काही बाकीच्या इतर गोष्टी दान करत असतं। तर झाडू हा माता लक्ष्मी स्वरूप आहे, आपण झाडूची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करतो। झाडू हा घरातली अलक्ष्मी म्हणजे घाणेरडापणा बाहेर काढतो आणि स्वच्छता येते, की ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते। म्हणून तुम्हाला हा झाडू गुप्तदान करायचा आहे। एखाद्या सगळ्यात पहिले तुम्हाला झाडू आणायचा आहे, आपल्या देवांसमोर, देवघरासमोर ठेवून त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे, धूप दीपने ओवाळायचा आहे। तो झाडू रात्रभर तसाच ठेवा, किंवा 1 तास तरी तो तसाच ठेवा, आणि मग नंतर तुम्हाला तो कोणत्या पण, शक्यतो देवीचं मंदिर असेल ना तिथे तुम्ही दान करा। पण समजा जवळपास देवीचं मंदिर नाही तर कोणत्याही मंदिरात तुम्ही जाऊन फक्त तो झाडू तसाचा तसा नवीन ठेवून या, ठीक आहे? दिवसभरात कधीही तुम्ही करू शकतात, तर ही गोष्ट तुम्ही नक्की करा। त्यानंतर या दिवशी बघा, तुम्हाला पाण्याचं दान करायचं आहे, एखाद्या गरीबाला तुम्ही पाण्याची भरलेली बाटली देऊ शकतात। अन्नदान करा, यानंतर अन्नदान तर बघा कधीही चांगलं असतं। त्यानंतर कपडे आपल्याला दान करायचे आहे, कोणाला तुम्ही चप्पल बूट सुद्धा दान करू शकतात। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडू आहे। त्यानंतर मग तुम्हाला अजून वाटत असेल की काहीतरी दान करावं, तर अन्नदान, पाणीदान, वस्त्रदान हे तुम्ही करू शकता। खूप महत्त्वाची गोष्ट आहे, दान नक्की करा, त्यामुळे आपली पूजा सुद्धा पूर्ण होत असते। आणि अजून महत्त्वाचं म्हणजे एखाद्या सवाष्ण स्त्रीला तुम्ही शृंगाराचे दागिने द्या, म्हणजे बघा सगळे शृंगाराचे दागिने म्हणजे चुडा, टिकली, लिपस्टिक वगैरे, हे जे सगळ्या आपण ओटीच्या वेळेस बघा, जेव्हा मोठी ओटी आपण भरत असतो, पर्स वगैरे, स्त्रियांना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टींचं तुम्ही ते दान करू शकतात। आपण ज्याला म्हणतो की शृंगाराचं दागिने असतात त्याला एका स्त्रीला करा तरी चालेल, जास्त स्त्रियांना तुम्हाला इच्छा असेल तरी सुद्धा चालेल। आता दुसरी गोष्ट म्हणजे वट सावित्री पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर काय विसरायचं नाहीये, तर तुम्हाला महिलेची, एकाच सवाष्ण स्त्रीची तुम्हाला ओटी भरायची आहे, ते अजिबात विसरू नका। साधं गहू आणि आंबा एवढंच जरी तुम्ही त्या ओटीमध्ये दिलं तरी पण चालेल, 1, 2, 3, 4, 5 किती पण स्त्रियांची तुम्हाला वाटेल तरी तेवढ्यांची तुम्ही ओटी भरू शकतात, पण ओटी न विसरता प्लीज महिलांनो भरा, त्याशिवाय ही जी व्रत आहे, जे पूजा आहे ती पूर्ण होत नाही। आणि या ओटीमध्ये बघा, आंब्याला खूप महत्त्व आहे। वटपौर्णिमेला आंबा आपण वडाला सुद्धा अर्पण करत असतो, म्हणजे आंबा हा दिलाच गेला पाहिजे, प्रसाद म्हणून पण तिथे नैवेद्य म्हणून ठेवला गेला पाहिजे। आणि एका तरी सवाष्ण स्त्रीच्या ओटीमध्ये तुम्ही गहू आणि छोटासा आंबा तुम्हाला
तुम्हाला ओटीमध्ये द्यायचा आहे. यासोबतच बघा या वटपौर्णिमेला काही फळं अजून बघा, जांभूळ, करवंद, फणस आणि केळी आणि आंबा ही 5 फळं जी आहे यांना महत्त्व आहे. सगळ्यात जास्त महत्त्व आंब्याला आहे. बाकी इतर फळं तुमची इच्छा, तुम्ही जर 5 जणींची ओटी भरणार असाल तर 5 जणींच्या ओटीमध्ये तुम्ही 5 म्हणजे एक आंबा किंवा प्रत्येकीच्या ओटीमध्ये एक आंबा आणि एखादं वेगळं फळ, जांभूळ म्हणा किंवा करवंद किंवा फणस किंवा केळी हे फळं तुम्ही ठेवू शकता. कारण यांना पण म्हणजे हे फळं ठेवण्यामागे पण प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी शास्त्रीय आणि काहीतरी धार्मिक कारण सुद्धा असतं. तर वटपौर्णिमेला असा वाण तुम्हाला सवाष्ण महिलेला द्यायचाच आहे व एखाद्या स्त्रीची तुम्हाला ओटी भरायची आहे. तुम्ही जिथे पूजा करायला जाणार असाल तिथेच तुम्ही ओटी भरू शकतात किंवा तुम्ही घरी पूजा करताय तर आपल्या आजूबाजूला, आपण काय असं अगदी रानावनात कुठे राहत नाही की आजूबाजूला एक पण स्त्री मिळणार नाही. जवळपास आपल्या आजूबाजूला कोणीतरी तुम्हाला मिळणारच आहे आणि आपल्याला फक्त ओटी भरायची आहे. त्यामुळे असं काही नाही की आपण ओळखीच्याच लोकांची भरायची का काय. पूजेच्या ठिकाणी किती अनोळखी वेगवेगळ्या महिला आलेल्या असतात त्या दिवशी, तर आपण कोणाचीही ओटी भरू शकतो. तर बघा या 2 गोष्टी आहे, नक्की लक्षात ठेवा. तुम्हाला दान करायचं आहे आणि न विसरता तुम्हाला पूजा झाल्यानंतर एखाद्या सवाष्ण स्त्रीची तुम्हाला ओटी भरायची आहे. याच्याशिवाय वटवृक्षाची, वटसावित्री पौर्णिमेची पूजा पूर्ण होत नाही, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.